महादेवी परत मिळावी या मागणीसाठी शिर्टी येथील ग्रामस्थांची पदयात्रा। नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी हत्तीन गुजरात येथील वंतारा केंद्रात नेल्यानंतर ती परत मिळावी या मागणीसाठी राज्यभरातील लाखो नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय। वेगवेगळ्या माध्यमातून सरकारपर्यंत जनभावना पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे। या निषेधाचा एक भाग म्हणून शिरोळ तालुक्यातील शिर्टी येथे सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत गावातील प्रमुख मार्गावरून मूक कॅन्डल मोर्चा काढून वंतारा प्रशासन आणि शासनाचा निषेध व्यक्त केला। या कॅन्डल मार्चची सुरुवात हनुमान मंदिरासमोरून झाली। भैरेश्वर मंदिर, पश्चिम गावठाण या भागातून हा मूक मोर्चा पुन्हा हनुमान मंदिरासमोर स्थगित करण्यात आला। यावेळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ग्रामस्थांच्या तीव्र भावना शासनाला कळवण्याची मागणी केली। या कॅन्डल मार्च पदयात्रेत महिलांचाही लक्षणीय सहभाग होता। यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे माजी व्हाईस चेअरमन सुभाष मगदूम, समस्त जैन समाजाचे अध्यक्ष कलगोंडा पाटील, वर्धमान रोजे, माजी उपसरपंच राहुल सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केला। घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करून माधुरी हत्तीन परत मिळावी अशी मागणी करण्यात आली। या पदयात्रेदरम्यान विविध समाज बांधवांनी पाठिंबा देत सहभाग घेतला। यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी तसेच जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता। केके न्यूज साठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।